शेतकरी बंधूंनो नमस्कार। कृषी दर्शन कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जना, हे सुभाषित सर्वश्रुत आहे। मित्रांनो, या सुभाषिताचा अर्थ इतकाच आहे की आपल्याकडचं जे ज्ञान आहे ते इतरांनाही सांगावं आणि शहाणं करून सोडावं। फार पूर्वी जेव्हा आजच्यासारखी माध्यमं उपलब्ध नव्हती तेव्हा ज्ञानाचा हाच प्रचार आणि प्रसार हा व्यक्तीद्वारे होत होता। परंतु पुढे पुढे श्राव्य आणि दृकश्राव्य माध्यमांची जंत्री वाढू लागली आणि ज्ञानप्रबोधनाचा हा प्रचार आणि प्रसार अगदी सहज साध्य होऊ लागला। आजचं युग हे मोबाईलचं युग आहे, त्यातही स्मार्टफोनचं युग आहे। आपण जर कृषी क्षेत्राचा विचार केला तर कृषी क्षेत्रासाठी नवीन प्रकारची वाणं असतील किंवा हवामानाचा अंदाज असेल, विशिष्ट प्रकारची खतं असतील, कीटकनाशक असतील, क्षेत्रासाठी कार्यक्षम वापर असेल, अशा प्रकारची विस्तृत आणि मोठ्या प्रमाणातील माहिती ही मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अगदी सहजसाध्य उपलब्ध होऊ लागलेली आहे। आजच्या कार्यक्रमात आपण याच विषयाचा वेध घेणार आहोत, कृषी क्षेत्रासाठी मोबाईल ॲप्सचा वापर। आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आज ज्या मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो। आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर मिलिंद अहिरे सर। सर, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। डॉक्टर मिलिंद अहिरे सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विस्तार शिक्षण आणि संज्ञापन विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत। सर, सर्व क्षेत्रात क्रांती होते तशी मोबाईल क्षेत्रात देखील क्रांती झालेली आहे। आजचं युग हे स्मार्टफोनचं युग आहे आणि त्यातही स्मार्टफोनच्या माध्यमातून विविध ॲप्सची सहज चलती झालेली दिसते। कृषी क्षेत्रामध्ये देखील मोबाईल ॲप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतोय। हा वापर नेमका कसा वाढतोय? कृषीमध्ये क्रांती झाली त्याला आपण हरित क्रांती असं म्हणतो, तसंच संगणक क्षेत्रामध्ये क्रांती झाली त्याला आपण डिजिटल क्रांती म्हणतो। जेव्हा मोबाईलचा वापर सुरू झाला त्याच्यामध्ये सुरुवातीला संदेश वहनाने त्याचा वापर सुरू झाला, SMS द्वारे सुरू झाला, तेव्हा फक्त एकाच बाजूनी हा प्रसार होत होता। पण जेव्हा स्मार्टफोनचा उदय झाला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की तंत्रज्ञान प्रसारामध्ये याचा वापर करणं आवश्यक आहे आणि यासाठी मग कृषी शास्त्रज्ञांनी विविध असे ॲप विकसित केले की आपल्याला परिणामकारकपणे या स्मार्टफोनच्या माध्यमातून तंत्रज्ञान प्रसार करता येईल। पीकनिहाय ॲप्स त्याच्यावर विकसित केले गेले। त्याच्यामध्ये हवामान असेल, बाजारपेठ असेल, निर्यात असेल, रोग आणि किडीचं नियंत्रण असेल, अशा विविध विषयावर आपल्याकडे ॲप आज उपलब्ध आहेत। त्या ॲपचा वापर करून शेतकरी आपली शेती समृद्ध करू शकतात। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कृषी क्षेत्रासाठी वेगवेगळ्या प्रकारची ॲप्सची निर्मिती केली गेलेली आहे। परंतु सर, आपल्याकडचा जो शेतकरी आहे तो विविध प्रकारची पिकं घेतो। मग या पिकांमध्ये धान्य असेल, कडधान्य असेल, भाजीपाला असेल किंवा फळफळावळ असेल, तर अशा प्रकारे पीक निहाय काही ॲप्स आहेत का? हो, निश्चितच। मी मगाशीच म्हटलं तसं पीक निहाय ॲप आपल्याकडे उपलब्ध आहेत। जसं एक राईस एक्सपर्ट नावाचं एक ॲप आहे, नॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे कटकमध्ये, त्यांनी हे ॲप विकसित केलंय। तर ह्या ॲपद्वारे शेतकऱ्यांना काय करता येतं की त्यांना रोग कोणता येणार आहे, तर रोगाचे काय जे लक्षणं असतील तर त्याच्यावरनं रोग कसा ओळखायचा, तर हे ॲपद्वारे त्यांना कळतं आणि ह्या ॲपद्वारे त्यांना कीड, रोग, भाताच्या विषयी इत्तंभूत माहिती त्यांना या ॲपद्वारे मिळते। तसंच चना मित्र नावाचं एक ॲप भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने विकसित केलंय। त्याच्यामध्ये आपण म्हटलं ते कडधान्याबद्दल माहिती त्यांना मिळते। तसंच आपण बघितलं की ज्वारीवर सुद्धा काही ॲप विकसित केलेले आहेत। ज्वारी लागवड तंत्रज्ञान यावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने एक ॲप विकसित केलंय। त्यात ज्वारीची पूर्ण लागवडीपासून तर काढणीपर्यंत इत्तंभूत माहिती अशी दिलेली आहे। तसंच ई-तिजन नावाचं एक ॲप आहे किंवा केन ॲडवायझर नावाचं एक ॲप शुगरकेन इन्स्टिट्यूट जी आहे कोइंबतूरला, त्यांनी एक ॲप विकसित केलेलं आहे की ऊसामध्ये आपण लागवड तंत्रज्ञान काय, ऊसामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे, पाणी व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, याबद्दल सर्व माहिती या ॲपमध्ये दिली गेलेली आहे। बरं, म्हणजे विविध प्रकारच्या पिकांसाठी पीक निहाय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲप्सची निर्मिती केली गेलेली आहे। सर, आपल्याकडे 4 विद्यापीठं आहेत, 4 कृषी विद्यापीठं आहेत आणि या विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी सातत्याने नवीन नवीन संशोधन होत असतं। तर या विद्यापीठांच्या मार्फत अशा प्रकारे काही ॲप्सची निर्मिती केली गेलेली आहे का? होय, निश्चितच। विद्यापीठांनी याबद्दल ॲप विकसित केलेले आहेत। जसं मी सांगितलं की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कापूस नावाचं एक ॲप विकसित केलेलं आहे कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी।
तसंच एक कोरडवाहू तंत्रज्ञानावर एक ऍप विकसित केलेलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीनी फुले जल नावाचं एक ऍप विकसित केलेलं आहे. फुले इरिगेशन शेड्युलर नावाचं एक ऍप विकसित केलंय की ज्याच्यामध्ये पाण्याला आपण पिकाला किती पाणी द्यावं याच्याबद्दल इत्थंभूत माहिती दिलेली आहे. तसंच एक कृषी दर्शनी नावाचं सुद्धा ऍप महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलंय. आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एक तण व्यवस्थापन यावर एक ऍप विकसित केलेलं आहे. असे विविध प्रकारचे ऍप कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी विकसित केले आहेत. सर, विविध प्रकारच्या कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अशा प्रकारे ॲप्सची निर्मिती केलेली आहे. परंतु मला असं सांगा की शेतकऱ्यांना पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना माहिती हवी असते. तर अशा प्रकारे माहिती देणारी काही ॲप्स आहेत का? होय, निश्चितच. कृषी सल्ला देणारे बरेचसे ॲप आपल्याकडे उपलब्ध आहेत. जसं मी एक उदाहरण दिले की ग्रेप मास्टर नावाचं एक ॲप आहे की हे द्राक्षाच्या शेतकऱ्यांसाठी विकसित केलंय. आपल्या विद्यापीठाचे कृषी पदवीधर आहेत, त्यांनी हे ॲप विकसित केलंय. त्याच्यामध्ये द्राक्षाला दैनंदिन जो सल्ला शेतकऱ्याला हवा असतो, जसं कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव असतो, द्राक्षामध्ये भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होतो, तर त्यासाठी काय करायला पाहिजे, काय पीक संरक्षण वेळापत्रक आपण अवलंब केला पाहिजे, याबद्दल या ॲपद्वारे माहिती दिली जाते. तसंच एक खेती ज्ञान नावाचं एक कृषी विज्ञान केंद्राने ॲप विकसित केलेलं आहे. ॲग्री एक्सपर्ट नावाचं एक ॲप आहे ज्याच्यामध्ये सर्व विविध पिकांची माहिती देण्यात आलेली आहे. तसंच मोबाईल फार्म सोल्युशन नावाचं एक प्रश्न आणि उत्तर स्वरूपात असणारं एक ॲप विकसित केलं गेलेलं आहे. इफ्को किसान नावाचं एक इफ्को कंपनीने ॲप विकसित केलं आहे ज्याच्यामध्ये खत व्यवस्थापनावर सल्ला दिला जातो, हवामानावर सल्ला दिला जातो, तसंच बाजारभावावरही सल्ला दिला जातो. म्हणजे खतांचं व्यवस्थापन असो, पाण्याचं व्यवस्थापन असो, बाजारभाव असो, अशा प्रकारे विविध प्रकारची माहिती या ॲप्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अगदी सहज पोहोचते. सर, काही वर्षांपूर्वी आपला शेतकरी जो आहे तो पारंपरिक पद्धतीची शेती करायचा, तेव्हा पाऊस हा वेळेवरती यायचा, हवामान देखील अनुकूल असायचं. परंतु आता काळ बदललेला आहे. आता पाऊस हा अवकाळी कोसळतो, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि हवामान देखील बिघडलेलं असतं. तर अशा प्रकारे पावसाचा आणि हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना यावा आणि त्यांचं नुकसान टाळता यावं याकरता काही प्रकार ॲप्स आहेत का? होय, निश्चितच. हवामानाबद्दल शेतकऱ्यांना माहिती हवी असते, कारण कधी पाऊस कमी पडतो, कधी जास्त पडतो, पावसामध्ये खंडही असतो. यामध्ये इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे आपलं IMD आपण ज्याला म्हणतो, तर त्यांनी एक मोसम नावाचं एक ॲप विकसित केलेलं आहे की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना अंदाज पण दिला जातो की हवामानाचा अंदाज वर्तवला जातो. त्याबरोबर जो त्यांना डाटा हवा असतो हवामानाबद्दल तो दिला जातो आणि त्याचबरोबर त्यांना सल्लाही दिला जातो. त्याबरोबरच एक भुवन हेल्स्ट्रॉम नावाचं एक ॲप आहे जे कृषी अधिकाऱ्यांसाठी आहे. कारण आपण बघतो की आता काल परवाच आपल्याकडे पाऊस झाला, गारपीट झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तर ते नुकसान भरपाई देण्यासाठी हे कृषी अधिकाऱ्यांनी जर हे ॲप वापरलं, त्याच्यामध्ये फोटो काढला जातो आणि नुकसानाची पातळी किती आहे हे लगेच सांगितलं जातं. आणि त्याच्यामध्ये GPS असल्यामुळे कुठल्या शेतकऱ्याचं त्यामध्ये अक्षांश असेल, रेखांश असेल, अशा बारीक तपशील ह्या ॲपद्वारे आपल्याला जाणून घेता येतो. तसंच एक हवामाना नावाचं एक ॲप आहे जे धारवाडचं कृषी विद्यापीठ आहे त्यांनी विकसित केलंय. त्याच्यामध्ये हवामानाबद्दल खूप विस्तृत अशी माहिती देण्यात येते. तसंच एक मेघदूत नावाचं सुद्धा ॲप आहे. अशा हवामानावर विविध असे ॲप विकसित केलेले आहेत. शेतकरी त्याद्वारे आपल्याला हवामानाबद्दल अलर्ट जो आहे तो त्याद्वारे घेऊ शकतात. बरोबर, शेतकऱ्यांना तो अलर्ट दिला जातो आणि त्या अनुषंगाने मग शेतकरी हा सावध होऊन पिकांचं आपलं नुकसान टाळता येणं त्याला शक्य आहे. सर, आपला महाराष्ट्र राज्य जे आहे ते फलोत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर असलेलं असं राज्य आहे. म्हणजे नाशिक सारखा जर विभाग घेतला तर नाशिकमध्ये द्राक्षाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं, नागपूरमध्ये संत्र आहे किंवा कोकणामध्ये आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. अशा प्रकारे फळ पिकांविषयी माहिती देणारं, विशिष्ट फळ पिकांविषयी माहिती देणारं असं काही ॲप्स आहे का आपल्याकडे? होय, निश्चितच. आपल्याला फळ पिकांविषयी माहिती देणारे ॲप्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. सोलापूर अनार नावाचं एक ॲप आहे की भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत आपल्याकडे नॅशनल रिसर्च सेंटर आहे सोलापूरला जे डाळिंबावर काम करतं. तर त्यांनी सोलापूर अनार नावाचं एक ॲप विकसित केलं. याच्यामध्ये जे डाळिंबाचे आपण लागवड करतो, डाळिंबाचं कलम आपण लावतो आणि तेव्हापासून तर त्याच्या काढणीपर्यंत काय काळजी घ्यायला पाहिजे, व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, त्याला कुठले औषधं फवारायला पाहिजे याबद्दल सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तसंच त्यांनी त्या संशोधन केंद्रामार्फत काय सुविधा देण्यात येतात त्याची माहिती या ॲपमध्ये दिलेली आहे. तसंच एक लिंबू वर्गीय फळांवर एक आपल्याकडे दुसरं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत नागपूरला आपलं फळ संशोधन केंद्र आहे लिंबूचं.
तर त्याच्यात लिंबूबद्दल त्यांनी एक ॲप विकसित केलेलं आहे, सिट्रस नावाचं. तर ह्या ॲपद्वारे लिंबूमध्ये काय रोग येतात, त्या रोगांवर आपण कसं व्यवस्थापन करायचं याबद्दलही माहिती देण्यात आलेली आहे. तसंच DSS ग्रेप नावाचं एक ॲप द्राक्षासाठी विकसित करण्यात आलेलं आहे, की द्राक्षामध्ये आपल्याला रोग, कीड आणि त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन आणि हवामानात बदलल्याप्रमाणे आपल्याला काय करायला पाहिजे याबद्दल शेतकऱ्यांना तपशिलात माहिती या ॲपद्वारे दिली जाते. म्हणजे लिंबूवर्गीय फळं असतील किंवा द्राक्ष असतील, परंतु आंब्यासाठी असं काही विशिष्ट प्रकारचं ॲप्स आहे का? होय, आंब्यासाठी पण एक मँगो ॲप आहे. ते IIHR बँगलोर जी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत ही संस्था आहे, त्यांनी मँगो नावाचं एक ॲप त्या आंब्यासाठी विकसित केलेलं आहे. बरं सर, आपल्याकडे आपला शेतकरी जो आहे तो शेतीवरती अवलंबून आहे, परंतु शेतीपूरक असे कुक्कुटपालन असेल किंवा पशुपालन असेल असे जे पूरक उद्योग आहेत ते देखील तो करतो आहे. आणि हे उद्योग व्यवसाय कसे करायचे त्याची माहिती देणारं असं काही ॲप्स आहे का? हो, निश्चितच. या पशुपालनासाठी, कारण शेतकऱ्यांकडे गाई म्हशी हा जोडधंद्यासाठी आपण ठेवतच असतो, त्याच्यामध्ये ई पशुपालन नावाचं एक ॲप आहे किंवा पशुपोषण नावाचं एक NDDBने एक ॲप विकसित केलेलं आहे. इको डेअरी नावाचं एक ॲप आहे. फीड कॅल्क्युलेटर नावाचं एक ॲप आहे की जे पशूंसाठी खाद्य कसं द्यावं ते शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा माहिती नसतं, की आपण याचं मोजायचं कसं, तर ते ड्राय रॅशन कसं द्यायचं किंवा आपल्याला ग्रीन फॉडर किती द्यायचं, तर ते त्या ॲपद्वारे त्यांना ते व्यवस्थित समजून ते देऊ शकतात. तसंच एक तनुवास वेट मायक्रो नावाचं एक ॲप आहे की ज्याच्यामध्ये जे जनावरांना रोग होतात तर त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे, तर आपल्याला त्याची लक्षणं कोणती आहेत, त्याच्यावरनं कसं ओळखायचं याबद्दल या ॲपमध्ये पशुपालकांना माहिती देण्यात आलेली आहे. तसंच पोल्ट्रीसाठी आपण विचारलं तसं फार्मर फ्रेंडली पोल्ट्री नावाचं एक ॲप आहे. ज्यांना पोल्ट्री करायची आहे किंवा जे पोल्ट्री करतायत तर त्याच्यासाठी काय व्यवस्थापन करायला हवं याबद्दल ह्या ॲपमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. बर्ड फ्लूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला होता आणि मोठ्या प्रमाणात पक्षी मेले होते. तर मला असं सांगा की अशा प्रकारे विशिष्ट प्रकारचे जे रोग आहेत जे पक्ष्यांना होतात त्याविषयी माहिती अशा ॲप्सवरती उपलब्ध असते का? होय, निश्चितच. ह्या ॲपवर जे रोग पशूंना होतात तर जनावरांना आजार होतात तर त्याबद्दल माहिती ह्यामध्ये असते आणि ते त्या लक्षणांच्या आधारे ओळखू शकतात की कोणता रोग आहे. त्याप्रमाणे ते आपल्या जे पशुवैद्यकीय त्यांच्याकडे डॉक्टर असतील तर त्यांना ते कल्पना देऊ शकतात की अशी अशी लक्षणं आहेत आणि आम्हाला असं वाटतंय की हा रोग असू शकतो, तर त्याच्यावर ते विस्तृत त्यांना मार्गदर्शन करू शकतात. आपला शेतकरी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतो आणि हे जे अतिरिक्त उत्पादन असतं त्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होणं आणि त्यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळणं ही काळाची गरज आहे. परंतु निर्यातीविषयी हा शेतकरी अनभिज्ञ असतो. तर निर्यातीविषयी माहिती देणारी अशी काही ॲप्स आहेत का? होय, निश्चितच. निर्यातीविषयी माहिती देणारी पण ॲप आहेत. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये निर्यातदारांसाठी एक ॲपेडा नावाची संस्था काम करते जी शेतकऱ्यांना मदत करत असते. तर ह्या ॲपेडानी फार्मर्स फ्रेंडली ॲपेडा मेंबर्स ॲप बनवलेलं आहे की याच्यामध्ये शेतकऱ्यांनी सभासद व्हायचंय आणि त्यांनी नोंदणी करायची आणि मग नंतर त्यांना की आपला कृषी माल जो तो कुठल्या प्रयोगशाळेमध्ये गेला, त्याची तपासणी झाली का नाही, त्याच्यामध्ये किती उर्वरक आढळले याबद्दल माहिती त्यांच्या ॲपद्वारे त्यांना बघता येते. तसंच एक फार्मर्स कनेक्ट नावाचं एक ॲप आहे ज्याच्यावर GPSनी ते जोडलेलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल निर्यात करताना त्याचं स्टेटस स्वतः पण बघता येतं आणि जे निर्यातदार आहेत ते सुद्धा बघू शकतात. म्हणजे हा शेतकऱ्यांना निर्यातीसाठी खूप चांगले ॲप ॲपेडाने विकसित केलेले आहेत. बरं, पण कोणत्या देशातून विशिष्ट प्रकारच्या मालाला निर्यातीसाठी चालना मिळू शकते अशी काही माहिती असते का ॲप्समध्ये? होय, निश्चितच. यामध्ये कोणत्या देशामध्ये कुठल्या मालाला मागणी आहे त्याप्रमाणे आपण आपला माल तयार करायला पाहिजे, त्याच्यासाठी स्टँडर्ड काय असायला पाहिजेत याबद्दल ॲपेडा इत्थंभूत त्यामध्ये माहिती देत असते. बरोबर. शेतकरी आपल्या शेतामध्ये जे उत्पादन घेतो हे जे उत्पादन आहे वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन आहे, हे उत्पादन तो बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी नेतो, परंतु बाजारभावाच्या बाबतीत देखील तो अनभिज्ञ असतो. तर शेतकऱ्यांना बाजारभाव कळण्यासाठी काही विशिष्ट प्रकारची ॲप्स निर्माण केलेली आहेत का? होय, निश्चितच. बाजारभावासाठी पण काही ॲप आहेत. त्याच्यामध्ये मी एक उल्लेख करेल की इनाम जे आपण पोर्टल भारत सरकारने बनवलेलं आहे त्याच्यामध्ये जे घेणारे व्यापारी आणि शेतकरी यांचा दोघांचाही अंतर्भाव असतो. त्यामध्ये त्यांना विविध बाजारांचे दर बघता येतात.
ते सगळे दर ॲग्मार्क नेट आणि एनसीडीएक्स या कंपन्यांनी दिलेले असतात. त्याबरोबरच एक ॲग्री मार्केट नावाचं एक ॲप आहे ज्याच्यामध्ये 50 किलोमीटरचं जीपीएस कव्हर होतं की 50 किलोमीटरमध्ये आपल्याला कुठल्या मार्केटमध्ये काय दर आहे हे शेतकऱ्याला लगेच तिथे बघता येतं. म्हणजे त्याच्या लोकेशन प्रमाणे त्याला मार्केट तिथे दाखवलं जातं. त्याच्याप्रमाणे इफ्को किसान नावाचं पण एक ॲप आहे, कृषी मार्केट नावाचं ॲप आहे जे शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्म हा उपलब्ध करून दिला आहे. आणि ह्या ॲपवर त्यांना जे खरेदीदार आहेत त्यांच्याबरोबर पण संवाद साधायची संधी मिळते. म्हणजे त्यांना काय मागणी त्यांची काय, त्याप्रमाणे आपला माल तयार आहे का कृषी माल याबद्दल त्यांना त्याबद्दल संवाद साधता येतो. बरं सर, कृषीविषयक जे साहित्य आहे म्हणजे वेगवेगळ्या विद्यापीठं जे आहेत त्यांची कृषी दैनंदिनी असते ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती पुरवली जाते किंवा काही कृषी मासिकं असतील, अशा प्रकारची मासिकं कृषी दैनंदिनी ही अशा ॲप्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येणं शक्य आहे का? होय, निश्चितच. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कृषी दर्शनी नावाची दैनंदिनी दरवर्षी आम्ही प्रकाशित करतो. तर ही दैनंदिनी पूर्ण ही ॲपवर आता उपलब्ध आहे. कृषी दैनंदिनी नावाचं ते ॲप आहे आणि ह्या फुले कृषी दर्शनी ॲप जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वच पिकांची तपशीलवार माहिती यामध्ये दिलेली आहे. त्याद्वारे आपण ही माहिती आपण जर डाउनलोड करून ठेवली तर नंतरही आपण ही माहिती बघू शकतो. तसंच शेतकरी मासिक एक आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचा जो कृषी विभाग आहे त्यांच्याद्वारे खूप प्रसिद्ध असं हे मासिक आहे. पण आता पोस्टाने पाठवणं वगैरे ह्या गोष्टींमध्ये काही मर्यादा येतात. त्यामुळे हे शेतकरी मासिक खूप शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे आणि 1965 पासून हे मासिक प्रकाशित केलं जातं. याच्यामध्ये शेतकरी आपलं त्या महिन्याचा अंक डाउनलोड करून ठेवू शकतो आणि पुन्हा ते आपल्या संदर्भासाठी तो अंक वापरू शकतो. त्याबरोबर कृषी जागरण नावाचं एक मासिक आहे, त्यांचंही ॲप आहे. तो मराठी आणि इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषांमध्ये आहे. याच्यामध्ये बातम्या, प्रदर्शनाबद्दल माहिती याचा अंतर्भाव केलेला आहे. बरं सर, शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर ही काळाची गरज आहे. म्हणजे आपल्याकडचा जो शेतकरी आहे तो अनेकदा मोकाट पद्धतीने पाण्याचा वापर करत असतो. परंतु आता तुषार सिंचन पद्धत आहे किंवा ठिबक सिंचन पद्धत आहे, अशा सिंचनाच्या वेगवेगळ्या पद्धती उपलब्ध आहेत ज्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर होऊ शकतो. तर पाण्याचं व्यवस्थापन या संदर्भात माहिती देणाऱ्या काही ॲप्स आहे का? होय, निश्चितच. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी पण ॲप उपलब्ध आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुलेजल नावाचं एक ॲप विकसित केलेलं आहे ज्याद्वारे आपल्याला बाष्पीभवन किती होतं आणि त्याप्रमाणे किती पाण्याचं आपला कमी पडतं याच्यावर माहिती देण्यात आलेली आहे. तसंच आपलं एक इरिगेशन फुले इरिगेशन शेड्युलर नावाचं एक ॲप आहे की कुठल्या पिकाला पाण्याची किती गरज आहे त्याप्रमाणे शेतकरी त्याच्यामध्ये पाणी देऊ शकतात. आणि त्याबरोबरच त्यांना सल्लाही दिला जातो की जर त्यांनी त्याच्यावर रजिस्टर केलं आणि त्यांनी कळवलं की असं आमच्याकडे ही पिकं आहेत आणि ह्या इतकं पाणी आहे, त्याप्रमाणे त्यांना सल्लाही या ॲपद्वारे देण्यात येतो. बरं, पण शेतकरी जी पिकं आपल्या शेतामध्ये घेतो, अनेकदा अवकाळी पाऊस असेल किंवा गारपीट असेल त्यामुळे या पिकांचं नुकसान होतं. मग अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजना ही फायद्याची ठरते. या योजनेविषयी काही माहिती देणारा ॲप्स आहे का? होय, निश्चितच. शेतकरी बऱ्याच वेळा त्यांना माहिती नसतं की विम्याबद्दल जुजबी माहिती असते. क्रॉप इन्शुरन्स नावाचं एक ॲप आहे, भारत सरकारने तयार केलेलं आहे. तसंच एक प्रधानमंत्री बीमा फसल योजना जी आहे तर त्या नावाने सुद्धा एक ॲप आहे ज्याच्यावर आपल्याला की प्रत्येक फळपिकांसाठी किती विम्याचा आपल्याला हे भरावं लागणार आहे, प्रीमियम भरावं लागणार आहे आणि आपल्याला त्याचं नुकसान पातळी कशी बघायची वगैरे ह्या सर्व तपशीलवार बाबी ह्या ॲपमध्ये दिलेल्या आहेत. बरं, शेतामध्ये आपला शेतकरी जी पिकं घेत असतो ती जी जमीन असते ती सुपीक असावी, दर्जेदार असावी आणि मुख्यतः विषमुक्त असावी असं आपण म्हणतो. आणि त्यासाठी सरकारने जमीन आरोग्य पत्रिका ही संकल्पना अस्तित्वात आणलेली आहे. तर या जमिनीच्या संदर्भात जमिनीची सुपीकता कशी टिकवावी या संदर्भात माहिती देणारा असं काही ॲप्स आहे का? होय, निश्चितच. जमिनीवर आपण आता खूप त्याच्यावर बारकाईने विचार करतोय कारण जमिनीचं बऱ्याच वेळा आपण म्हणतोय की त्याची सुपीकता कमी झाली. यासाठी भारत सरकारने जो एक सॉईल हेल्थ कार्ड नावाचा जो कार्यक्रम निश्चित केलेला आहे तर सॉईल हेल्थ कार्ड नावाचंच एक ॲप आहे ज्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांनी आपला मातीचा नमुना घेऊन आपण त्याचं पृथक्करण करायचं आणि त्याद्वारे मग शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो की आपल्या मातीमध्ये काय कमी, कुठल्या
गोष्टीची कमतरता आहे, नत्र कमी आहे, स्फुरत कमी आहे का, पालाश कमी आहे, आणि त्या सुधारण्यासाठी आपल्याला काय करायला हवं यावर जमिनीच्या आरोग्य पत्रिकेप्रमाणे आपल्याला सल्ला दिला जातो. बरं, शेतकरी आपला रुटीन पद्धतीने शेती करत असतो, म्हणजे भाजीपाल्याची लागवड असेल, कडधान्याची लागवड असेल, तेलबियांची लागवड असेल, परंतु याच्या व्यतिरिक्त त्यांना अर्थार्जन करून देणारी अशी औषधी वनस्पती असतात, त्याची लागवड केल्याने त्याला आर्थिक उत्पादन मिळू शकतं. तर अशा प्रकारे काय माहिती देणारी ऍप्स आहेत का? होय, निश्चितच. यामध्ये खूप सारे ऍप उपलब्ध आहेत. एक कृषी सुविधा नावाचं एक ऍप आहे, किंवा पुसा कृषी नावाचं एक ऍप आहे, की या ऍपद्वारे सर्व बाबींवर तपशीलवार अशी माहिती देण्यात आलेली आहे की औषधी आणि सुगंधी वनस्पती असतील तर त्या आपल्याला लागवड करायची असेल तर त्याबद्दल काय करायला हवं याबद्दल खूप विस्तृतपणे या ऍपमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. सर, वेगवेगळ्या प्रकारची जी ऍप्स आहेत या ऍपच्या संदर्भात आपण माहिती दिलेली आहे, परंतु आपला जो सर्वसामान्य शेतकरी आहे हा शेतकरी अनेकदा अल्पशिक्षित असतो, तर या शेतकऱ्यांनी ही जी ऍप्स आहेत ही मोबाईलमध्ये कशा प्रकारे डाउनलोड केली पाहिजेत? खूप छान आपण प्रश्न विचारलात. शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा माहिती नसतं की हे ऍप कुठनं मिळतील. तर आपण भारत सरकारचा जो कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याण हा विभाग आहे तर यांच्या वेबसाईटवर सुद्धा ह्या ऍपबद्दल विस्तृतपणे माहिती देण्यात आलेली आहे. तसंच भारतीय कृषी अनुसंधान परिषद आहे तर यांची जर आपण संकेतस्थळ बघितलं तर त्याच्यात भारतामध्ये कोणती कोणती ऍप विकसित केली गेलेली आहे त्याच्यावर विस्तृतपणे माहिती दिलेली आहे. आणि आपण डाउनलोड जर ही ऍप करायची असतील तर त्याच्यासाठी आपण गुगल प्ले स्टोअरवर जावं आणि गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपण त्या ऍपचं नाव टाकलं तर आपल्याला ते ऍप दिसतं आणि ते ऍप दिसल्यावर आपण ते डाउनलोड करू शकतो. आणि आयफोन वापरणारे जर शेतकरी असतील तर ते आयटून नावाचं जे हे आहे सॉफ्टवेअर आहे तर त्याच्यावर जाऊन आपण हे ऍप डाउनलोड करू शकतो. बरं, या ऍप्समध्ये जी माहिती दिलेली असते ही माहिती मराठी भाषेत असते? होय, निश्चितच. मगाशी मी आपल्याला सांगितलं की कृषी दर्शनी आहे किंवा शेतकरी मासिक आहे तर ही मराठीमध्ये ही माहिती उपलब्ध आहे. किंवा जे विद्यापीठांनी आपल्या महाराष्ट्रातले ऍप विकसित केलेत, कापूस असेल किंवा ज्वारी लागवड तंत्रज्ञान असेल किंवा तण नियंत्रण किंवा तण व्यवस्थापन असेल तर ही सर्व ऍप मराठी भाषेमध्येच विकसित करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांना आपल्या बोलीभाषेमध्ये ते तंत्रज्ञान व्यवस्थित वाचता येतं आणि त्याद्वारे त्यांना ती माहिती घेता येते. सर, कृषी क्षेत्रामध्ये मोबाईल ॲपचा वापर हा आपला आजचा विषय आहे. या विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील तमाम शेतकरी जे हा आपला कार्यक्रम बघतायत या शेतकऱ्यांना आपल्या माहितीसाठी मोबाईल ॲपचा वापर वाढावा याकरता आपण काय संदेश द्याल? निश्चितच आपल्याला खूप सारे ऍप आपल्याकडे आज उपलब्ध आहेत. पण शेतकऱ्यांना जे पीक आपण घेतो तर त्या पिकाबद्दल जर माहिती हवी असेल तर त्या पिकाचा ऍप जर त्यांनी डाउनलोड केला आणि त्याद्वारे माहिती घेतली, कारण आपण हवामानाचे ऍप बघितले, आपण बाजारभावाचे ऍप बघितले, निर्यातीचे ऍप बघितले. हवामानाबद्दल बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना संभ्रम असतो की आपल्याला कोणत्या ऍपद्वारे खूप अचूक अशी माहिती मिळेल. त्याच्यासाठी जर आपण हे ऍप बघितले आणि ऍप डाउनलोड केले आणि त्याद्वारे माहिती घेतली तर निश्चितच आपल्याला चांगली शेती करता येईल आणि आपला निश्चित फायदा होईल. शेतकरी बंधूंनो, आताच आपण मिलिंद अहिरे सरांकडून शेती क्षेत्रामध्ये मोबाईल ॲपचा वापर या विषयासंदर्भात सविस्तर माहिती मिळवली. आजच्या शेतकऱ्यांना या मोबाईल ॲपच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती व त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे बियाणं असेल, वाण असेल किंवा विशिष्ट प्रकारची खतं असतील, कीटकनाशक असतील, बाजारभाव असेल, हवामानाचा अंदाज असेल, अशा प्रकारे विस्तृत माहिती मिळवणं शक्य झालेलं आहे. आणि याच माहितीचा वापर जर सुयोग्य पद्धतीने शेतकऱ्यांनी केला आणि आपल्या शेतीमध्ये या माहितीचा अवलंब केला तर नक्कीच शेती ही समृद्ध होऊ शकते आणि शेतकरी देखील समृद्ध होऊ शकतो. आपल्याला आपला कृषी दर्शन हा कार्यक्रम कसा वाटतो हे जरूर कळवा आणि या कृषी दर्शन कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते देखील जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9969023081 आणि आमचा ईमेल आयडी आहे ddmumbaikrisi@gmail.com. आपण प्रश्न पाठवताना आपलं नाव आणि पत्ता जरूर कळवा. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आमच्या सर्व शेतकरी बांधवांना सविस्तर मार्गदर्शन केलं त्याबद्दल कृषी दर्शन परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.